कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट। तिघांमध्ये 1 तास चर्चा। तर ओमराजे पक्षातच राहावेत यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू राहणार, कैलास पाटलांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचं मन मोठं, परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर तळ्यात मळ्यात असो पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकर आज गोवर्धनवाडीत शिवसैनिकांशी संवाद साधणार। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही, मतदारसंघात लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार, ओमराजेंची भूमिका। रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले। एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचं। ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरनं चर्चा। कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी। पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील पहिल्यांदा आज TV9च्या कॅमेऱ्यात कैद। पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस आणि शिंदेंची अमित शहांशी चर्चा। शहांनी CBIला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिलेत, एकनाथ शिंदेंची माहिती। निकाल दुर्दैवी असं म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टात दाद मागणार। कलियुग आहे, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ओमराजेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार। 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा। परीक्षा केंद्रांवर CCTVचा वॉच। खबरदारी म्हणून परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। तर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडनं आजचा मेगा ब्लॉक रद्द। मुंबईसह उपनगरात अखेर वरुण राजाचं आगमन। सायन, कुर्ला, माटुंगा आणि मलबार हिल परिसरात पावसाच्या सरी। कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची योग साधना। योगाची शक्ती सर्वांना एकत्र आणते। 17व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसाल। आपलं वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो। आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदींचा मोठा संदेश। मुंबईतल्या जुहू बीचवर भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। योग विद्येमुळे शरीरासह मनालाही स्वास्थ्य मिळतं। फडणवीसांकडनं योग दिनाच्या शुभेच्छा। तर आंध्र प्रदेशातील विजयवाडात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा। उद्यापासून विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन। आज सत्ताधाऱ्यांकडनं चहापान कार्यक्रमाचं आयोजन। मंत्रिमंडळ बैठकही होणार। दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांविनाच अधिवेशन पार पडणार।